मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे मिनी ही गौरीला बोलवायला येते. गौरीताई चल की जेवा. गौरी म्हणते मिनी मला भूक नाही, जावं तुम्ही जेवा. मिनी म्हणते गौरीताई अगं असं काय करतेस, आजपर्यंत कधीतरी आम्ही तुला सोडून जेवलोय का, चल ना गं. गौरी म्हणते मला सोडून पंचायतचा खेळ खेळलाच ना व. मग त्याबरोबर हे सगळं शारदा आणि कृष्णाई दरवाजात उभं राहून बघत असतात. तर मिनी म्हणत असते गौरीताई अगं असं काय बोलतेस, मला जेव्हा हे पंचायतीचं वगैरे सगळं कळालं तेव्हा सगळ्यात आधी मी तुलाच सांगितलं ना मग अजून कशापायी रागवलीस माझ्यावर. हा माझं चुकलं, मी तुला 20 लाखांचं प्रकरण पहिलं नाही सांगितलं. त्याबरोबर मग लगेचच गौरी म्हणते का नाही सांगितलंस सांग ना. त्याबरोबर पुढे लगेच इकडे ती म्हणते माझी ताई माझी खोटी शपथ घेईल असं वाटलं नव्हतं. त्यावर मग शारदा पुढे येऊन म्हणते गौरी मी तुझी नाही माझ्या गळ्याची आण असं म्हणलं होतं. त्यावर मग गौरी म्हणते ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळेच चांगले आहात, मीच फक्त एकटी वाईट आहे ना, मग जाऊ देत ना, कशाला उगाच मी तुमच्याबरोबर बोलत बसते, सोडून द्या ना विषय, तुम्ही ठरवून मला काही सांगितलं नाहीत ना. त्याबरोबर मग शारदा म्हणते गौरी हे बघ ऐकून घे माझं, तुला वाटतंय तसं काही नाही आहे. त्याबरोबर गौरी म्हणते नाही नाही ताई मला काही नको समजून सांगू गं. त्याबरोबर मग लगेचच कृष्णाई म्हणते अगं गौरी हे बघ जाऊ देत ना, काही झालं तरी आता जागा मिळाली आहे ना आपल्याला, ते सुद्धा कायमची. त्याबरोबर गौरी म्हणते आई आजच्या पंचायतीत निकाल आपल्या बाजूने लागला, पण 15 वर्षांपूर्वी जी पंचायत झाली होती तिचं काय आई, अगं त्याच पंचायतीत तुझ्या नवऱ्यानं तुला सोडून दिली होती आणि आम्हा तिघी बहिणींना पण टाकून दिलं होतं. मग तरी पण आज पुन्हा त्याच पंचायतीत जायची तुम्हाला काय गरज होती, आणि ही जागा भीक म्हणून मिळाल्यासारखी काय गरज होती घ्यायची. गेली असती जागा तर काय फरक पडला असता आपल्याला, एवढा केलं असतं की आपण काहीतरी. त्यावर मग आई म्हणते गौरी प्रश्न जागेचा नाही, प्रश्न सवयीचा आहे, 15 वर्षांची सवय आहे ही. अगं ह्या जागेनं मला तारलंय, माझ्या लेकीनं मोठं करायला मला साथ दिल्या, आणि आता माझ्यात ताकद नाही बाई इकडं तिकडं जायची ह्याव त्याव करायची. आता थकली आहे ग, मी थकली आहे गौरी, हे बघ माझं चुकलं, मी माफी मागतो तुझी. त्यावर गौरी म्हणते नाही ग आई नको, चूक तर माझीच आहे ना, मला वाटत होतं की आपण घरातले आपण एकमेकांपासून काही नाही लपवत. त्यावर मग आई म्हणते तुला काय भांडण करायचं आहे काय गौरी माझ्याबरोबर. त्यावर गौरी म्हणते नाही अगं आई भांडण आणि म्या तुझ्याशी कुठल्या हक्कानं भांडण करू, भांडण करण्यासाठी बी आपली स्वतःची आपली हक्काची माणसं लागतात, पण तसं काय बी नाही आहे माझ्या आयुष्यात आता, त्यामुळे मुळात भांडण्याचा प्रश्न येतोच कुठं. शारदा म्हणते गौरी अगं माफ कर, माझं चुकलं, मी तुला सांगायला हवं होतं सगळं, माफ कर मला. त्यावर मग गौरी म्हणते अगं नाही ताई तू कशाला माफी मागायला लागलीस, नको मागू तूच माफी, उलट मीच तुमची माफी मागतो, खरंच माफ करा मला, तुम्हा सगळ्यांचा विश्वास कमवण्यात म्या कुठंतरी कमी पडलो ना, म्हणून तुम्हाला मला सांगावंसं नाही वाटलं सगळं. मी आजपर्यंत ऐकलं होतं, म्हणजे तूच सांगितलं होतंस की घरातल्या गोष्टी 4 चौघात आणायच्या नसतात, घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नसतात, पण आज त्या 4 चौघात तुम्ही लोकांनी मला उभं केलं, आज मी त्या 4 चौघांपैकी एक ठरलो. त्यावर मग ती म्हणते की गौरी अगं काय बोलतेस तू. गौरी म्हणते अगं खरं बोलायलो आहे मी, म्हणूनच तर घरातली गोष्ट माझ्यापासून तुम्ही लपवली ना सगळ्यांनी मिळून, मला नाही कळू दिलं तुम्ही काय बी, मला नाही सांगितल्या गोष्टी. जाऊ द्या, म्या तुमचा विश्वास कमवण्यात कमी पडलो ना, म्या तुम्हा सगळ्यांची हात जोडून माफी मागतो, माफ करा मला. हे सगळं बघून मिनीला खूप वाईट वाटतं. मग लगेचच इकडे कृष्णाई म्हणते तू मला सांग तू जेवायला यायला लागलीस की नाही गौरी. त्याबरोबर गौरी म्हणते मला भूक नाही. त्याबरोबर मग कृष्णाई म्हणते मिनी चल जेवाय. मिनी म्हणते आई नको गं. त्यावर कृष्णाई म्हणते चला दोघींनी पण. तिचा राग निवळला की ती येईल आपोआप. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जीविका आईच्या पूजेची तयारी सुरू असते. तर आता कृष्णाई म्हणते ए शारदा खण नारळ वटीचं सामान सगळं आणलं आहे का. त्यावर मग ती सांगते आई खण आणि ओटीचं साहित्य तर आहे, फक्त नारळ आणायला लागतील. त्यावर मग आई म्हणते मिनीला सांग दुकान उघडलं की नारळ घेऊन यायला. मिनी म्हणते आई अगं आज मला कॉलेजात लवकर जायचं आहे. त्यावर आई म्हणते आधी पूजा त्याच्यानंतर जा तू कॉलेजला, कळलं का. त्याबरोबर मिनी म्हणते चालेल. खरंच ही पूजा श्रावण महिना आला की आपण करतो, पूजा प्रसाद सगळंच किती भारी वाटतं नाही. त्याबरोबर मग लगेचच इकडे आई म्हणते की हो मग ह्या जीविका आईची पूजा करणं माझ्यासाठी लई महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे श्रावण महिनाच होता तेव्हा घरात एक अन्नाचा दाणा नव्हता, तेव्हा म्या जीविका आईची पूजा केली होती आणि तिला मागितलं होतं आई माझ्या लेकींना पोट भरायला अन्न दे.
काय बी झालं तरी माझ्या लेकींवर उपासमारीची वेळ येऊ देऊ नगस. आणि त्याच रात्री मला सपान पडलं. म्या खानावळ चालू केल्याचं आणि मग म्या खरोखर खानावळ चालू केली बघा. त्याबरोबर लगेचच आता इकडे मिनी म्हणते मस्त गाई. त्यावर मग आई म्हणते बरं जा आता गौरी उठली का बघा. रात्रीचा राग निवळला असला म्हणजे मिळवलं. शारदा आता गौरीच्या रूममध्ये गौरीला बघायला येते. खोलीत गौरी नसते. मग शारदा बाहेर येऊन आईला म्हणते आई अगं गौरी खोलीत नाही आहे. त्याबरोबर मग आई म्हणते ही गौरी पण ना कुठं गेली बरं सकाळ सकाळ. शारदा तू एक काम कर जाऊन फोन लावून बघ बरं तिला कुठं राहिली ती. त्याबरोबर शारदा म्हणते होय होय लावतो. आणि मग लगेचच आता ती गौरीला फोन लावायला फोन घेते. आता ती फोन लावते तोपर्यंत मिनी तिकडनं गौरीचा फोन घेऊन येत म्हणते अगं शारदाताई गौरीताईचा फोन तर इथं घरातच आहे. त्याबरोबर मग आता शारदा म्हणते आई अगं गौरीचा फोन पण घरातच आहे की. त्याबरोबर मग इकडे आई म्हणते गौरी कधी घरात फोन विसरून जात नाही. आज असं कसं काय झालं. ती घरात फोन कसं काय विसरली. त्याबरोबर शारदा म्हणते आई अगं काळजी कशापायी करतेस. चुकून राहून गेला असेल फोन. इथंच कुठंतरी गावात वरचेवर फेरफटका मारायला गेले असेल. सकाळ सकाळ येईल थोड्या वेळात परत. तोपर्यंत मिनी तिकडे येते आणि म्हणते आई अगं ताईनं घरात डिरेस नाही ठेवलेलं तिचं आणि बॅग पण नाही आहे तिची. त्यावर हे ऐकून मग आईला आता खूप मोठा धक्काच बसतो. तर दुसऱ्या बाजूला मातोश्रीसुद्धा जीविका आईच्या चरणी नमस्कार करतात. त्यावेळी तिकडे अरविंदजी म्हणू लागतात मातोश्री अहो काय सांगू तुम्हाला 4 दुकानं हुडकली तवा कुठं जाऊन मला ह्यो फोटो घावला. आता असं म्हणतात जीविका आईची कोणी पूजा करत नाही ना त्यामुळं आता दुकानात हा फोटो पण नसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी बायको तिला तर ह्या पूजेबद्दल काय माहीतच नाही. ती नुसती रीला स्क्रोल करत बसते मोबाईलवरती. त्यावर मग आता लगेचच पुढे लेकरा बाळाच्या आयुष्यासाठी मायनं काहीतरी करायला हवं की नको असं अरविंदजी म्हणतात. त्यावर मग आता लगेचच मातोश्री म्हणतात का लेकरा बाळांच्या भविष्यासाठी त्यांच्या सुखासाठी काय फक्त आईचीच जबाबदारी आहे की काय पूजापाठ करण्याची आणि बापाची काय नाही का. अरविंदजी जर तुमच्या बायकोला एखादी गोष्ट माहीत नसेल तर तुमचं कर्तव्य आहे ना तुमच्या बायकोला गोष्ट माहिती करून देण्याची. मग बायकोला तुम्ही सांगा तुम्हाला तरी माहिती आहे का या देवीचं आणि या व्रताचं महत्त्व. त्यावर मग अरविंदजी ते असं करू लागतात. मग मातोश्री स्वतःच त्यांना जीविका देवीची पूजा का करतात त्याचं महत्त्व काय ते समजून सांगतात. तोपर्यंत त्या ठिकाणी ताईसाहेब आलेले असतात. ताईसाहेब म्हणतात मातोश्री पूजेची समधी तयारी झालेली आहे. फुलं वगैरे सगळं गाडीत ठेवलेलं आहे. आता तुम्ही जाऊन पूजा करू शकता. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला इकडे शंकरला कृष्णाईचा फोन आलेला असतो. शंकर फोन उचलतो तर कृष्णाई समोरून सांगते शंकर अरे गौरी अचानक कुठंतरी रागारागात घर सोडून निघून गेल्या. कुठं गेल्या काय बी ठाऊ नाही बघ आम्हाला. अरे जसा त्या चोराला हुडकून काढला होतास ना बाबा तशीच आपल्या गौरीला पण हुडकून काढ. आम्ही बी हुडकतो तू बी हुडक. शंकर म्हणतो कृष्णाई तू काही काळजी करू नको. काय करायचं ते सगळं मी बघतो. त्याबरोबर मग शंकर येतो आणि मातोश्रींचा आशीर्वाद घेतो. मातोश्री म्हणतात शंकर आज संध्याकाळी घरी लवकर ये. त्याबरोबर मग ताईसुद्धा म्हणते शंकर लक्षात आहे ना आज मातोश्रींचा जीविका आईचा व्रत आहे. त्यासाठी तू लवकर घरी येणं गरजेचं आहे. येशील ना. त्यावर शंकर म्हणतो होय होय येतो की. त्याबरोबर मग लगेचच मातोश्री म्हणतात चला आपण देवळात निघू. मग त्या तिकडनं देवळात जातात. दुसऱ्या बाजूला आता मिनी इकडे गौरीच्या सगळ्या मैत्रिणींना त्याचबरोबर तिच्या क्लासमधल्या मित्रमैत्रिणींना तर मग तिच्या सरांना त्याचबरोबर तात्यांना गावातल्या आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांना सगळ्यांना फोन करून विचारत असते की गौरीताई तुमच्याकडे आल्या का गौरीताई तुमच्याकडे आल्या का. पण कोणीच हो म्हणत नसतं कारण गौरी कोणाच्या घरी गेलेलीच नसते. मग आता भागाक्का म्हणू लागते अरे पण ही गौरी अशी गेली तरी कुठं. मिनी म्हणते मला पण तेच कळत नाही आहे ना. त्यावर भागाक्का म्हणते कोल्हापूरला पुस्तक बिस्तक आणायला तर गेली नाही ना त्यावर मग लगेचच कृष्णाई म्हणते एक काम कर बरं तू फोन करून बघ मिनी तिला. त्याबरोबर मिनी म्हणते नाही गाई ती नाही गेलेली कोल्हापूरला वगैरे. त्याबरोबर शारदा म्हणते ह्या समध्यात माझीच चुकी आहे. मी गौरीपासून काही लपवायलाच नको होतं. त्यावर आई म्हणते नाही ग बाळा शारदा ह्या समध्यात तुझी पोरी काय बी चुकी नाही. ह्या समध्यात जर कोणाची चूक असेल ना तर ती माझी आहे. मॅच गौरीपासून ह्या समध्या गोष्टी लपवल्या. मला काय बी गरज नव्हती खरं तर गौरीपासून काय बी लपविण्याची. म्या गौरीला समजं खरं सांगून टाकायला पाहिजे होतं त्या पैशांबद्दल आणि बाकीच्या समजाच गोष्टींबद्दल.
पण मी नाही सांगितलं तिला. इतक्यात तिकडे शंकर येतो. कृष्णाही शंकरसमोर हात जोडते आणि म्हणते, शंकर अरे काय बी कर बाबा, पण माझ्या लेकीला, माझ्या गौरीला लवकरात लवकर हुडीक आणि आणून माझ्यामोरं उभं कर. शंकर अरे मला गौरीची लई जास्त काळजी वाटायला लागली रे, गौरी कुठं असेल, कशी असेल. शंकर म्हणतो, कृष्णाई अगं तू हात जोडू नकोस आणि काही काळजी पण करू नकोस, काही झालं तरी मी गौरीला शोधून काढेनच. त्यावर मग कृष्णाई म्हणते, म्या तुझा उपकार आयुष्यभर नाही विसरणार. त्याबरोबर मग आता शारदा म्हणत असते, गौरी कुठल्या नातेवाईकाकडे वगैरे कुठेही गेलेली नाही आहे, कुठे गेली राग घालून डोक्यात काहीच कळत नाही आहे. शंकर म्हणतो, कधी गेली आहे ती. त्यावर मग कृष्णाई म्हणते, अरे सकाळी पहाटच निघून गेली आहे, कुणाला काही ठावच नाही आहे ना तिच्याबद्दल. त्याबरोबर शंकर म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही रडू नका, काय करायचं ते मी बघतो आणि काळजी करू नका, ती घरी आली तर मला कळवा. त्याबरोबर मग लगेचच शंकर तिकडनं निघतो. त्यावर मग शारदासुद्धा गौरीला शोधायला बाहेर पडत असते. तर कृष्णाई तिला म्हणते, तू घरातनं बाहेर पाऊल काढायचं नाही आहेस, काय करायचं ते आम्ही बघतो. मिनी चल आपण पण दोघी जाऊ शोधायला. मग मिनी आणि कृष्णाई शोधायला जातात गौरीला. तर इकडे शंकर हा रस्त्यामध्ये लोकांना विचारत असतो, गौरीला कुणीच बघितलेलं नसतं. शंकर म्हणतो, अरे यार ह्या गौरीनं आता डोक्याला ताप लावला यार, घोर केलाय पोरीनं जीवाला. त्यावर मग त्याचे मित्र म्हणतात की आओ शंकर दादा कशाला घाबरताय, वहिनी एकदम खंबीर आहेत. त्यावर शंकर म्हणतो, तेच तर खंबीर आहे म्हणूनच तर भीती वाटते आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना तिचा राग, एकदा तिनं डोक्यात राग घालून घेतला की ती काय करेल आणि काय नाही कशाचा नेम नाही आहे, म्हणून मला काळजी वाटते. त्यानंतर शंकर हळूहळू पुढे शोधत चाललेला असतो. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो गौरीचा फोटो दाखवत असतो आणि हिला कुठं पाहिलं आहे का असं विचारत असतो. पण कुणीच गौरीला पाहिलेलंच नसतं. आता मात्र इकडे शंकरला जास्तीत जास्त काळजी वाटू लागते, तो आणखीन शोधाशोध करू लागतो. तर इकडे आता रस्त्याने जात असताना मातोश्रींना कृष्णा दिसते. मातोश्री, काय कृष्णा काय झालं, अशी रस्त्यामध्येच का चालतेस असं विचारतात. मग कृष्णा मातोश्रींना सांगते, अहो माझी मधली लेक कुठंतरी निघून गेल्या. मातोश्री म्हणतात, काय निघून गेल्या. त्यावर कृष्णाला त्या विचारतात, कुठं काय झालं. मग कृष्णा म्हणते, अहो ते काय बिठावं नाही म्हणून तिला हुडकत अशी रस्त्याने येड्यागत फिरावलोय बघा, पंचायतीचा राग डोसक्यात घालून कुठंतरी निघाली बघा. त्याबरोबर मग लगेचच मातोश्री म्हणतात, आपण हुडकून काढू तिला, तू काय बी काळजी करू नकोस. त्याबरोबर मग लगेचच कृष्णा आईला आठवतं की इकडे गौरीनेच त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. मग आता कृष्णा गप्पच उभी राहते. मातोश्री म्हणतात, कृष्णा तुझ्याकडं गौरीचा फोटो आहे का, तू मला एखादा फोटो दे तिचा, मग आपण तिला हुडकायचं बघू. त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणते, ह्या मोबाईलात असेल तिचा फोटो. मग आता लगेचच इकडे मातोश्री म्हणतात, बघू बरं. मग ते शारदाचा फोटो काढतात आणि म्हणतात, ही आहे का. त्यावरती म्हणते, नाही ही माझी मोठी लेक. मग आता ते पुढे जाते तर तिथे मिनीचा फोटो असतो. मातोश्री म्हणतात, ही. त्यावर मग ती म्हणते, नाही माझी धाकली लेक. इतक्यात चेअरमन साहेबांचा फोन आलेला असतो. अरविंदजी म्हणतात, चेअरमन साहेबांचा फोन आहे. मग मातोश्री फोनवर बोलायला जातात. तर आता कृष्णाईला गौरीचा फोटो सापडतो. ती म्हणते, अहो हा गौरीचा फोटो. त्यावर अरविंदजी म्हणतात, द्या मी बघतो. आणि मग ते गौरीचा फोटो बघतात तेव्हा ते खानावळीत गेलेला प्रसंग त्यांना आठवतो. मग मातोश्री फोनवर बोलतात, फोन ठेवतात आणि मागे येऊन म्हणतात, अरविंदजी बघू आम्हाला फोटो. इतक्यात आता इकडे शारदाने फोन केलेला असतो इकडे आईला आणि ती सांगत असते की आई तू लवकरात लवकर घरी ये, अगं तो योगेश दादा आलाय. त्याबरोबर मग आता ती म्हणते, काय बरोबर मी आलो लगेच आलो. मातोश्री मी येतो हा, नंतरच्याला तुम्हाला भेटतो. एवढं बोलून ती तिकडनं घाईघाईत निघून जाते. कृष्णा अगं आम्ही सोडतो, कृष्णा असं मातोश्री मागणं हाका मारतात, पण कृष्णा निघून गेलेली असते. मातोश्री म्हणतात, बघताय का अरविंदजी, आजकालच्या ह्या पिढीला आईवडिलांची काही काळजी उरलेलीच नाही आहे. तर इकडे आता सगळ्या रस्त्यामध्ये इकडे शंकर हा कृष्णाला वेड्यासारखा शोधत असतो. ताई ह्या मुलीला कुठे रस्त्यात पाहिलंत का, ओ दादा या मुलीला कुठे रस्त्यात पाहिलंत का, ए बाळा या मुलीला कुठे रस्त्यात पाहिलंस का. तर दुसऱ्या बाजूला मिनीसुद्धा इकडे गौरीला शोधत असते. ह्या ताईला कुठे पाहिलंस का, गौरी ताईला कुठे पाहिलंस का. पण शेवटी मिनीलासुद्धा गौरी सापडत नाही. मिनी शंकरला कॉल करते आणि गौरीताई सापडली का असं विचारते. शंकर म्हणतो, नाही मला तर अजून सापडलेली नाही आहे, पण काळजी करू नकोस, शोधतोय. आपल्याला नक्की गौरी लवकरात लवकर सापडेल, डोंट वरी, तू काळजी करू नकोस मिनी, होईल सगळं व्यवस्थित. त्यानंतर मग शंकरला आता
गौरीबरोबरचे प्रसंग आठवू लागतात. कशी त्या दोघांची पहिली भेट झाली, कशी त्यांची भांडणं झाली, कशी त्यांनी दोघांनी प्रत्येक वेळी एकमेकांना नंतरनं मदत केली वगैरे वगैरे सर्व गोष्टी आता इकडे शंकरला आठवू लागतात. आणि त्यानंतर मग शंकरचे डोळे पाणावलेले असतात आणि तो आता डोक्यावरून हात फिरवत असतो. कुठे गेली असेल गौरी याचा विचार करत असतो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.